Hello everyone. In last video, we have discussed about uniformly accelerated motion. In this video, we will explore more about uniformly accelerated motion. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं की व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असताना किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज होत असताना युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशनचं बिहेवियर आपण कसं बघतो किंवा व्हेलॉसिटी वर्सेस टाइम याचं जर मी बिहेवियर बघितलं तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असताना ग्राफ कसा येतो आणि व्हेलॉसिटी वर्सेस टाइम जर मी ग्राफ प्लॉट केला आणि व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर तो कसा येतो हे आपण डिस्कस केलेला आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण एक असं एक्झाम्पल घेऊ. सो जी एक्झाम्पल व्हेलॉसिटी इन्क्रीज आणि व्हेलॉसिटी डिक्रीज दोन्ही सुद्धा काय करेल पॉइंट्स कव्हर करेल. हे एक्झाम्पल काय आहे? अ स्टोन ऑर अ बॉल थ्रोन इन अपवर्ड डायरेक्शन अंटिल अ मॅक्सिमम हाईट. मी काय केलं, मी ग्राउंड वरती आहे आणि ग्राउंड वर असताना मी एक बॉल किंवा एक ऑब्जेक्ट, समजा मग तो स्टोन असेल किंवा बॉल असेल, तो ऑब्जेक्ट मी उंच हवेमध्ये काय केलं, फेकलं. आता महत्वाचं म्हणजे तो हवेत फेकण्यासाठी मला त्याला काय लावावं लागेल, फोर्स लावा लागेल, त्याला ताकद लावावं लागेल. तो जर ताकदीनं मी फेकला, फोर्सनं जर फेकला, म्हणजेच मी त्याला काय द्यायला लागलो, एक व्हेलॉसिटी त्याला मी इम्पार्ट करत आहे, मी त्याला एक व्हेलॉसिटी देत आहे. ती व्हेलॉसिटी मी काय म्हणतोय, ती व्हेलॉसिटी इट इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी वी आर गिव्हिंग टू दॅट ऑब्जेक्ट. आता त्या ऑब्जेक्टला ती व्हेलॉसिटी दिल्यानंतर तो उंच उंच जाणार, ते डिपेंड असणार आपण किती फोर्सनं त्याला फेकलेला आहे. आता असं होईल का प्रॅक्टिकली की मी त्याला इतकी ताकद लावलेली आहे की तो बॉल उंच जात आहे, उंच 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 जात आहे आणि तो उंच जाऊन चंद्रावर पोहोचला आणि तिथून तो आता खाली येतच नाहीये, असं होईल का? नाही होत. त्या ऑब्जेक्टच्या बाबतीमध्ये तो ऑब्जेक्ट ज्यावेळी इथं त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम होती, ती व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन मध्ये तो ऑब्जेक्ट जात असताना तरी एक पर्टिक्युलर हाईट, ह्या ग्राउंड पासून एक ती पर्टिक्युलर हाईट अशी येणार की त्या हाईटला गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 होणार. बरोबर? ते कसं होतं ते आपण बघू. सपोज मी फेकल्यानंतर, त्या बॉलला थ्रो केल्यानंतर एका सर्टन हाईट वरती हा आता बॉल आहे, त्याच्यानंतर अजून सर्टन हाईट नंतर हा बॉलची पोझिशन इथं आहे. आता मात्र तो काय होणार, बॉल नेक्स्ट हाईटला कुठेतरी एका हाईट वरती पर्टिक्युलर जाऊन तिथं त्याची व्हेलॉसिटी 0 होणार. सपोज ती ही पोझिशन आहे आणि इथं गेल्यानंतर काय झालं, पोहोचल्यानंतर या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 झाली आणि ही त्याची काहीतरी करस्पॉन्डिंग हाईट आहे या ग्राउंड पासून. तर जर इथं मी बिहेवियर जर ऑब्झर्व केलं व्हेलॉसिटीचं, तर मला काय ऑब्झर्व होतं, इथं व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम आहे आणि इथं व्हेलॉसिटी मात्र काय आहे, 0 आहे. याचा अर्थ हा ऑब्जेक्ट जसा वर ट्रॅव्हल करत चाललाय तशी त्याची व्हेलॉसिटी काय होत चालले, व्हेलॉसिटी ही कमी होत चालले, कमी कमी होत चालले. तेच जर मी आता इथं ग्राफिकली प्लॉट केलं आणि अंडरस्टँड केलं तर व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा जर मी ग्राफ प्लॉट केला, ग्राफ आपण अगोदर सुद्धा डिस्कस केलेला आहे, या ग्राफमध्ये आपल्याला काय दिसतं, व्हेलॉसिटी इट इज डिक्रीजिंग. इथं व्हेलॉसिटी डिक्रीज होत चालले. इथं व्हेलॉसिटी काय होती, मॅक्सिमम होती. तीच व्हेलॉसिटी इथं ही काय मॅक्सिमम आहे आणि इथं ह्या पॉइंटसाठी व्हेलॉसिटी 0 आहे, ती व्हेलॉसिटी इथं 0 आहे. इथं जशी व्हेलॉसिटी काय होत चालले, कमी होत चालले, इट इज डिक्रीजिंग, तशी इथं ग्राफमध्ये सुद्धा काय होत चालले, व्हेलॉसिटी ही डिक्रीज होत चाललेली आहे. आणि डीव्ही वर्सेस डीटी म्हणजे जर मी ह्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट केला तर तो स्लोप प्रत्येक ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी इथं युनिफॉर्मली काय होत चालले, डिक्रीज होत चाललेली आहे. पण तेच आता ही व्हेलॉसिटी 0 आहे मॅक्सिमम हाईटला. आता ह्या नंतर मात्र तो काय होईल, बॉल खालती यायला सुरू होईल, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये तो यायला सुरू होईल. सपोज तो आता इथं आहे, ह्या पोझिशनला आहे, त्याच्यानंतर आता तो ह्या पोझिशनला आहे. बरोबर? तर ह्याच्यानंतरची पोझिशन काय असेल की तो बाबा ग्राउंडला बॉल येऊन टच होईल. म्हणजे ह्या पॉइंट पर्यंत जी काय असेल ती व्हेलॉसिटी मी मॅक्सिमम आहे असं म्हणतो त्या ऑब्जेक्टची. इथं 0 होती, इथं काय होती, व्हेलॉसिटी मॅक्सिमम होती, ती कमी 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 होत व्हेलॉसिटी 0 झाली. पण पुन्हा तो ऑब्जेक्ट वरून खाली येत असताना फ्री फॉलिंग बॉडी सारखं इथं पर्टिक्युलर पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी काय असेल, मॅक्सिमम असेल आणि तो ज्यावेळी ग्राउंडला टच होईल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी पुन्हा काय होईल, 0 होईल. बरोबर? म्हणजे इथं जर काय पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, इथं व्हेलॉसिटी ही 0 आहे आणि इथं मी पर्टिक्युलरली ग्राउंडला टच झाल्यानंतर म्हणत नाही, जस्ट त्याच्या अगोदर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होती, मॅक्सिमम होती. ग्राउंडला टच झाल्यानंतर 0 होती, पण त्याच्या अगोदर जस्ट अर्लियर टू दॅट व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची काय होती, मॅक्सिमम होती. मी ही जर्नी जी काय आहे, ह्या लाईनच्या इकडची जर्नी, ह्या जर्नीमध्ये व्हेलॉसिटी मॅक्सिममची 0 झाली. पण ह्या लाईनच्या इकडची जर्नी बघितली तर व्हेलॉसिटी 0ची
मॅक्सिमम व्हिलॉसिटी झाली आणि ग्राउंडला टच झाल्यानंतर ती व्हिलॉसिटी काय झाली, 0 झाली. तेच जर मी इथं ग्राफिकली प्लॉट केलं तर ह्या ग्राफमध्ये मी हा बॉल किंवा हा ऑब्जेक्ट ग्राउंडला टच झालाय तिथं असणारी व्हिलॉसिटी इथं कन्सिडर केलेली नाही, जस्ट बिफोर टू इट, म्हणजे इथपर्यंत म्हणजे ही पोझिशन जी काय आहे तिथपर्यंत जर मी प्लॉट केला ग्राफ तर मला ग्राफ कसा दिसतो, व्हिलॉसिटी वर्सेस टाइम जर ग्राफ मी काढला तर इथं मात्र व्हिलॉसिटी इथं 0 होती. ही व्हिलॉसिटी इथं 0 आहे म्हणजे कुठली, ही व्हिलॉसिटी इथं 0 आहे मॅक्सिमम हाईटची, आणि इथून इकडे काय होत गेली, व्हिलॉसिटी वाढत गेली, इट इज इन्क्रीजिंग. तसं इथं सुद्धा ह्या ग्राफमध्ये काय होत चालली, व्हिलॉसिटी ही वाढत चाललेली आहे, व्हिलॉसिटी वाढत चाललेली आहे. डीव्ही वर्सेस डीटी करस्पॉन्डिंग प्रत्येक टाइम इंटरव्हलला बघितला आपण तर तो स्लोप कॉन्स्टंट आहे, पण व्हिलॉसिटी मात्र काय होत चालले, इन्क्रीज होत चालले. तर हाफ ऑफ द जर्नीमध्ये इथं काय आहे, व्हिलॉसिटी ही डिक्रीज होत आहे, आणि इथून नंतर या हाफ ऑफ द जर्नीमध्ये व्हिलॉसिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. सो बोथ दीज आर मोशन, ही हाफ जर्नी आणि ही हाफ जर्नी टुगेदरली वी कॅन से दॅट ऑब्जेक्ट हॅज युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. तर ऑब्जेक्टला काय म्हणू शकतो आपण, युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन आहे असं म्हणू शकतो. थँक्यू.